मित्रमैत्रिणींनो, राज्यकर्ते हे कधी कधी यम बनून येतात असं वाटायला लागलेलं आहे. पुण्यामधला आज जो एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे, या व्हिडिओमध्ये असं दिसतं आहे की ट्रॅफिक जाम झालेला आहे आणि अँब्युलन्स रुग्णवाहिका मध्येच अडकलेली आहे. खूप वेळ ती वाजत आहे, पुढे जायचं आहे, परंतु जाता येत नाहीये कारण सगळीकडून गाड्या पॅक झालेल्या आहे. तुम्ही विचार करा, त्या अँब्युलन्सच्या आतमध्ये जर जो कोणता पेशंट सिरियस असेल, काय अवस्था असेल, आपण विचार नाही करू शकत. जोपर्यंत ती वेळ आपल्यावर येत नाही, आपल्या जवळच्या कुणावर येत नाही, त्या ठिकाणी नेमकं काय होतंय आपण समजू नाही शकत. आणि हे सगळं होतंय याचं कारण म्हणजे नरेंद्र मोदी यांची आज पुण्यामध्ये सभा होती. मोदी यांची सभा पुण्यामध्ये होती, तर यांना इतकी तर अक्कल असायला पाहिजे होती ना, की ज्या अत्यावश्यक सेवा आहे, रुग्णवाहिकेसारखी सेवा, याच्यासाठी काही ना काही व्यवस्था त्यांनी करायला पाहिजे होती की नाही. एकीकडे पुणे स्मार्ट सिटी झालेला आहे, पुण्यामध्ये आम्ही मेट्रोचं उद्घाटन केलेलं आहे, काय काय हे लोक गप्पा मारतात. याला स्मार्ट सिटी म्हणतात. स्मार्ट सिटी म्हणजे काय आहे हे यांनी समजून घेतलं पाहिजे. आणि हे जे काही चाललेलं आहे हे खूप चुकीचं आहे, याच्या विरोधात आपण आवाज उठवला पाहिजे. आता नरेंद्र मोदी, खरं सांगायचं ना तर नरेंद्र मोदी यांची सभा कुठेही होऊ दे, त्या ठिकाणी नागरिकांचे हाल झालेच म्हणून समजा. यांची हे सांगतात ना की आमची व्यवस्था खूप चोख असते, काहीही नाही. लोकसभेच्या वेळेला तुम्ही पाहिलं असेल, ज्या ज्या ठिकाणी यांच्या सभा होत्या त्या त्या ठिकाणी लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय नसायची, खायची प्यायची काही सोय नसायची. विदर्भामध्ये तर 2-3 ठिकाणी मोदी यांची सभा होती तर बायकांना आपल्या पर्स सुद्धा बाहेर ठेवाव्या लागलेल्या आहे. अनेक बायकांचे पैसे सुद्धा त्या पर्समधनं गेले, काही बायकांचे मोबाईल गेलेले आहे. अशी कुठेही त्यांची सभा होऊ दे, त्या ठिकाणी काही ना काही नुकसान होतच. बरं, सभा वगैरे काय पहिल्यांदा नाही होत आहे, याच्या आधी सुद्धा काही लोक या व्हिडिओच्या खालीच कमेंट करून सांगत आहे की मराठा मोर्चा पुण्यामध्ये आला होता, एकही अँब्युलन्स थांबली नव्हती. त्यांनी तितकी काळजी केली होती, काळजी घेतली होती की अशा प्रकारच्या सेवांना कुठल्याही प्रकारचा अडथळा होणार नाही, अशा ठिकाणी ते होईल किंवा त्याच्यासाठी व्यवस्था केली जाईल. मात्र मला असं वाटतं की पुण्यातली पोलीस असेल किंवा प्रशासन व्यवस्था असेल, यांना मोदीपेक्षा दुसरं काहीही दिसलं नाही. म्हणजे मोदी सगळ्यात मोठा, सामान्य नागरिक काहीही नाही. तर मला असं वाटतं की हे जे काही आहे ते खूप जास्त सिरियस आहे. आणि दुसरा एक व्हिडिओ खूप जास्त व्हायरल झाला काल रात्री. एक ऑडिओ क्लिप जी आहे ती व्हायरल होते आहे. त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा आवाज येतोय आणि दुसरीकडून जे आहे ते विशाल परब हे बोलत आहेत. आणि या कॉल रेकॉर्डिंग मध्ये आपल्याला लक्षात येतंय की लोक म्हणतात ना की देवेंद्र फडणवीस हे पाताळ यंत्री आहे. हे मी आतापर्यंत ऐकलं होतं, त्यांचे 1-2 तुकडे ऐकले होते बोलण्याचे. मात्र पर्सनली ते जेव्हा कॉल करतात, कॉलवर बोलतात, भाजपच्या लोकांशी बोलतात, तेव्हा ते काय बोलतात हे उघड झालेलं आहे. आणि ते असं म्हणतातच ना की हे जे काही राज्यकर्ते नेते आहे, हे जनतेसमोर जे काही बोलतायत ते खरं नसतं. ते आपल्या लोकांसोबत जे काही बोलतात, ते आपल्या कार्यकर्त्यांसोबत जे बोलतात, ते सगळ्यात जास्त खरं असतं. आणि ते खरं काल त्या कॉल रेकॉर्डिंग मधनं व्हायरल झालेलं आहे. थोडक्यात सांगायचं तर या कॉल रेकॉर्डिंग मध्ये विशाल परब ज्यांनी अपक्ष म्हणून फॉर्म भरला होता, कारण की महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटाकडे ती जागा गेलेली, आपले शिक्षण मंत्री दीपक केसरकर तिथून लढत आहेत आणि विशाल परब यांनी सुद्धा फॉर्म भरला. म्हणजे भाजप आणि शिंदे हे दोघे जण लढणार होते. तर देवेंद्र फडणवीस त्यांना विनवणी करतात की नका नका, तुम्ही फॉर्म वापस घ्या, लढू नका आणि त्यांच्यावर उपकार करा, थोडक्यात करायचे असतील तर पूर्ण उपकार करा, पूर्णपणे उपकृत करा एखाद्याला, अशा प्रकारची भाषा ते बोलत आहेत. मला असं वाटतं दीपक केसरकरनी किंवा शिंदे गटांनी जरी हे ऐकलं असेल ना तर त्यांना एकदम घाणेरडं वाटलं असेल, मे बी. म्हणजे मी अशी अपेक्षा करते. याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस पुढे असं म्हणतात की आपलं पुढचं सगळं ठरलेलं आहे, मी तुमची पूर्ण व्यवस्था लावतो. त्याच्यामध्ये विशाल परब म्हणतात की हा सर, आम्हाला तुम्हीच हवे आहेत मुख्यमंत्री म्हणून. तर ते हा हा हो हो, म्हणजे थोडक्यात भाजप यांचं ठरलेलं आहे की यांना सत्ता काबीज करायची आणि शिंदे किंवा अजित पवार यांचा फक्त वापर होणार आहे आणि ते फेकून दिले जाणार आहे. यांची पुढच्या भविष्यातल्या कुठल्याही राजकारणामध्ये मला असं वाटतं त्यांची काही फार किंमत राहणार नाही. एकतर अखंड महाराष्ट्रातले प्रत्येक व्यक्ती शिंदे आणि अजित पवार यांना गद्दार समजते. शून्य व्यक्ती तर यांना गद्दार म्हणते सुद्धा. आणि आता या गद्दारांना भाजपला माहितीये की हे कशा प्रकारे आपण आणलेले आहे आणि आता यांचा कसा बंदोबस्त करायचा आहे. थोडक्यात भाजपला फक्त भाजपमध्ये असलेल्या लोकांचंच कल्याण करायचं आहे. जे की फडणवीस म्हणतात की मी तुमची सगळी व्यवस्था करू, पुढचं सगळं प्लॅन ठरलेलं आहे, मी सगळं हातात घेणार आहे, असं फडणवीस म्हणतायत. आणि हे खूप भयंकर आहे.
मला असं वाटतं की हे फडणवीसांच्या हातामध्ये महाराष्ट्र आपल्याला द्यायचं नाहीये, कारण यांनी 2014ला जी जी वचनं दिली होती ती पाळलेली नाही. याच्याविषयीचे छोटे व्हिडिओ मी टाकलेले आहेत, डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याची लिंक सुद्धा देईन. यांनी जी वचनं दिलेली होती ते पाळू शकत नाहीत. हे इतके खोटारडे लोक आहेत ना, यांच्या हातामध्ये जर आपण परत महाराष्ट्र दिला ते पुढची 5 वर्ष जी आहे ती अजून अवघड असणार आहे. हे काय काय करतील काहीही माहित नाही. तर हे शिवद्रोही लोक आहेत. यांना काहीही देणं घेणं नाहीये हिंदू धर्माशी, शिवाजी महाराज यांच्याशी. यांच्याकडे कुठल्याही प्रकारची नैतिक मूल्य नाही आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की येत्या निवडणुकीमध्ये हे यांना आपल्याला पाडायचं आहे. हे 2 उदाहरणं तुम्ही नक्की लक्षात ठेवा. या ट्रॅफिकमध्ये अडकलेली ही अँब्युलन्स तुम्ही लक्षात ठेवा, आणि हे फडणवीस यांची जी कॉल रेकॉर्डिंग आहे जी तुम्हाला सगळ्या शेवटी ऐकायला मिळेल ती सुद्धा तुम्ही लक्षात ठेवाल अशीच मी अपेक्षा करते. या सगळ्या गोष्टीबद्दल तुम्हाला काय वाटतंय? खरोखर म्हणजे हे सगळं पाहून राग येणं हे खूप स्वाभाविक आहे. मला असं वाटतं की जे काय तुम्हाला बोलायचं असेल कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थांबते. थँक्यू. हॅलो सर नमस्ते. नमस्ते नमस्ते विशालजी, तुम्ही तयारी चांगली केली आहे. हो सर. पण आपल्याला महायुती टिकवायची आहे, सरकार पुन्हा आणायचं आहे. हो सर. अरे आम्ही लोक मंत्री मुख्यमंत्री झालो तर काही पुढे चांगलं होईल की नाही. सर तुम्हीच आम्हाला त्याच्या- मुख्यमंत्री पाहिजे सर. बस बस बस, तर मग तुम्ही जरा आमचं म्हणणं ऐका. हो सर. दीपक कसाही वागला असला काही असलं हो सर. तरी तुम्ही फॉर्म भरायचा नाही. तुमची पुढची सगळी जबाबदारी माझी आहे. बरोबर. मी तुम्हाला नीट सेटल करतो. हो सर. वय पण तुमच्या बाजूनी आहे. हो सर. पुढची निवडणूक लढू त्याच्या आधी तुम्हाला मी पूर्ण सेटल करतो. हो सर. हं? सर मी मध्ये तेवढं- मध्ये येऊन जातो. तुमचा या. तुम्हाला भेटतो हो, सर. मी या. तुमचा घरचा माणूस आहे. फक्त माझ्या चव्हाण साहेबांना Yes. खूप या केसरकरनी त्रास दिलाय साहेब, खरंच सांगतो. मला कल्पना आहे पण आता काय आहे हो की चव्हाण साहेबांच्या आणि माझ्या भल्याकरताच हा निर्णय करायचा आहे हो आपल्याला. सर. मी भरला तरी मी एकदा येऊन जाणार सर तुमच्याकडे नाही, पर्सनल. नाही, भरू नका. काय होतं बघा, ऐका ना, हो सर. काय होतं भरून परत घेतला ना तर त्यातली ती मजा राहत नाही. बरोबर. मग ते काय होतं की मग समोर एखाद्याला जर आपण उपकृत करायचं ना, बरोबर. 100% करा, बरोबर. अर्धवट नका करू. बरोबर. त्यामुळे माझं म्हणणं काय की तुम्ही जाहीर करा हो. की फडणवीस साहेबांनी मला म्हटल्यामुळे आणि चव्हाण साहेबांनी म्हटल्यामुळे मी हा निर्णय घेतोय. मला मान्य नव्हता तरी मी हा निर्णय घेतोय. बरं. माझा पूर्ण विश्वास आहे की ते माझं पुनर्वसन करतील, मला योग्य ठिकाणी नेतील. मी पक्षाचा प्रामाणिक हे आहे. बरं. म्हणजे काय होतं डोक्यावर म्हणजे समोरच्यावर मग उपकारच करायचे आपल्याला पूर्ण केले पाहिजे, अर्धवट नाही करायचे. बरोबर. तर जरा थोडं तसं करा. ऐका माझं, मी माझ्यावर सोडा ना, मी तुमचं सगळं सर बघितलं. मला तुमचं काम व्हेरी प्रॉमिसिंग पर्सन, यू आर व्हेरी प्रॉमिसिंग पर्सन. सर मी तुमच्याबद्दल खूप आदर करतो सर. आपले कराडचे भोसले साहेब पण माझे मित्र आहेत. तुमच्याबद्दल आम्ही हो. खूप फक्त आता काल सर मी जर नाही राहिलो ना, म्हणजे आपल्यातला विषय सर, तर दीपकच्या ऐवजी ना राजन तेली उबाटा येऊ शकते सर सावंतवाडी. ही ऍक्च्युअल फॅक्ट आहे सर. आणि ऐकून घ्या ना, आली तरी जाऊ दे, काही चिंता करू नका. बरोबर. ते आपण आपलं पाहू. पण काय होतं की आपला आता काय तुमच्यावर इतका चव्हाणांचा रवीचा स्टॅम्प आहे हो सर. की सगळीकडे रवी अडचणीत येतो. मग आपल्या वरचे लोकांना हे लोक सांगतात रवीने माणूस उभा केलाय, उद्या रवीला चांगली आपली मिनिस्ट्री सगळी अडचणीत येते रवीची. बरोबर. आताच त्या सगळ्यांनी कंप्लेंट केली की कोकणामध्ये रवीने सगळे पॅरलल उमेदवार उभे केले आहे. बरं. त्यातनं काय होतं मग रवीच्या बद्दल तिकडे वर इतके गैरसमज तयार होतात बरोबर सर. की सगळं म्हणजे मी त्याला प्रमोट करतो, मग हे लोक म्हणतात तुम्ही असं चुकीचं प्रमोट करता. साहेब तर त्याचा थेट इफेक्ट रवीवर हो होतो. सर. हो सर. आणि सर चव्हाण साहेब बिचारे देव माणूस आहेत. त्यांना राणे फॅमिलीने एवढा त्रास दिला ना, मी साक्षीदार आहे साहेब, साक्षीदार या सगळ्या मला गोष्टी. कल्पना आहे. आणि ही निवडणूक काढा नीट. हो त्यानंतर बघा मी कसं सगळं हातात घेतो आणि हातात देतो. तुम्ही बघा हो सर. म्हणजे पूर्ण प्लॅन तयार आहे. सर मी भेटतो सर येऊन भेटतो सर मी. हा मी तुमच्या घरचा माणूस आहे सर, नक्कीच. हा Yes, yes. थँक्यू सर. हो, ओके सर. ओके.